जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे। प्रकल्पाच्या ठिकाणी येणारी यंत्रसामुग्री ही प्रकल्पाच्या ठिकाणापर्यंत पोहोचूच देणार नाही असा इशारा शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। अरेवा कंपनीकडून तांत्रिक अहवाल मागवल्यानंतर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं काम आम्ही सुरू करू असं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असणारे जितेंद्र सिंग यांनी काल जाहीर केलंय। मात्र याकडे आता शिवसेना कशा पद्धतीने बघते हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत राजापूरचे आमदार राजन साळवी। काम सुरू करू असं जाहीर केलंय, नेमकी काय भूमिका राहील शिवसेनेची आता? मी आपल्या माध्यमातून नम्रपणे जनतेला सांगू इच्छितो की अणुऊर्जा प्रकल्प हा विनाशकारी आहे। ह्या प्रकल्पामुळे माझा आंबा बागायतदार, माझा मच्छीमार शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे आणि म्हणून या प्रकल्पाला पहिल्या दिवसापासून स्थानिक जनतेचा विरोध आहे। शिवसेनेला जनतेला पाठिंबा दिलेला आहे आणि प्रकल्प रद्द करण्याची भूमिका आम्ही निश्चितपणे घेतलेली आहे। आपण म्हटल्याप्रमाणे अरेवा कंपनीकडून तांत्रिक त्यांनी माहिती केंद्राने मागवली सुद्धा असेल, पण आपल्याला माहिती सांगू इच्छितो की फ्रान्समधली ही अरेवा कंपनीने फ्रान्समध्ये प्रकल्प उभे केले। प्रकल्प उभे केल्यानंतर त्या कशा तऱ्हेने विनाशाकडे तो दृष्टिकोन गेला हे आपल्याला माहिती आहे। आजच्या घडीला माझ्या माहितीप्रमाणे अरेवा ही कंपनी ही बंद झालेली आहे, डबघाईस आलेली आहे आणि फ्रान्समध्ये बंद झाली म्हणून ती आज आपल्या देशामध्ये येतात। देशामधला प्रकल्प निवडला त्यांनी आहे आणि म्हणून अरेवा कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प उभा राहण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये हा विध्वंस होणार आहे आणि म्हणून अरेवा कंपनीची कोणताही करार, कोणती तांत्रिक माहिती मागवली असली तर स्थानिक पातळीवरती स्थानिक जनतेचा ह्या प्रकल्पाला विरोध आहे। आम्ही काम होऊ देणार नाही ही भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। लवकरच काम सुरू करू असं त्यांचं म्हणणं आहे। नेमकं कशा पद्धतीने तुम्ही हे काम थांबवणार? या देशाचे राज्यमंत्री दिल्लीमध्ये राहून त्यांनी एखादं विधान केलं असेल, परंतु स्थानिक पातळीवरती ह्या जनतेला घेऊन, स्थानिक लोकांना घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन उभं केलेलं आहे। हिंमत असेल तर राज्यमंत्र्यांनी किंवा अन्य मंत्री महोदयांनी जैतापूरच्या ठिकाणी यावं, त्या ठिकाणी प्रशासनाने, पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी रोखावं। हिंमत असेल तर निश्चितपणे त्यांचं काम आम्ही बंद पाडणार ही भूमिका आम्ही निश्चितपणे घेतलेली आहे। कोणत्याही परिस्थितीत जैतापूरचं काम सुरू आम्ही करून देणार नाही, काम सुरू झालं तर ते आम्ही बंद पाडू अशी ठाम भूमिका सध्या कोकणातल्या शिवसेनेने घेतली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।